आज 20 जून. जून महिना अर्ध्याच्या वर होऊन गेला तरी महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये मान्सून अजून पोचलाच नाहीये. अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस सुद्धा झाला नाही. सरासरीपेक्षा 3 दिवस उशिरा म्हणजे 4 जून रोजी केरळमध्ये आगमन केल्यानंतर मान्सूननं पुढील काही दिवसात कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रात कोकणातल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत आणि दुसऱ्या बाजूला सोलापूरपर्यंत मजल मारली असली तरी त्यानंतर गेला जवळपास आठवडाभर मान्सूननं ब्रेक घेतलाय. गेल्या काही दिवसात मान्सूनची पुढची वाटचाल झालेलीच नाहीये आणि पुढचे काही दिवस ती होण्याची शक्यता आत्ता तरी दिसत नाही, असं हवामानशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एल निन्योचं हे भयंकर वर्ष आहे. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी होणार याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाच होता. मात्र आता पावसाच्या आगमनाला सुद्धा उशीर झाल्यामुळं शेतकऱ्यावर आणि सामान्य माणसावर मोठं संकट ओढवण्याची चिन्ह दिसायला लागली आहेत. नमस्कार, मी प्राजक्ता आणि मेड सिंपलच्या आजच्या भागात आपण मान्सूनला यायला उशीर का होतोय, एल निन्योचा त्याच्याशी काय संबंध आहे आणि या उशिरा आणि कमी प्रमाणात येणाऱ्या मान्सूनमुळं काय होऊ शकतं याचा आढावा घेणार आहोत. भारतीय हवामान विभागानं नुकतंच जाहीर केलं की प्रशांत महासागरात एल निन्यो सक्रिय झाला आहे आणि तो मान्सून काळात अधिक तीव्र होणार आहे. यावर्षी भारतात सरासरीच्या फक्त 90% पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यात पावसाच्या आगमनालाच उशीर झाल्यामुळं 4 ते 19 जून दरम्यान देशात मान्सूनची जवळपास 40% कमतरता झालेली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्याचं आणि त्याला उशीर होण्याचं कारण एल निन्यो असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. तर हे एल निन्यो म्हणजे काय? 2026 हे वर्ष एल निन्यो हवामानाचं वर्ष असल्याचं निश्चित झाल्यापासूनच भारतात या हवामान प्रणालीचा मान्सूनवर काय परिणाम होणार याबद्दल चर्चा सुरू आहेत. पण या सगळ्या आधी आपण मान्सून भारतात कसा येतो हे पाहूयात. मॉन्सून वारे हे उत्तर आफ्रिका आणि आखाती देशांवर जेव्हा जास्त दाबाचा पट्टा असतो तेव्हा तिथलं बाष्प जमा करतात. भारतीय प्लेट जेव्हा उन्हाळ्यात तापते तेव्हा तिच्यावर कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे आखातातले हे वारे वेगानं कमी दाबाच्या भारतीय प्लेटकडे धाव घेतात. याच वाऱ्यांना अरबी मौसम वरून मॉन्सून हे नाव पडलं. हे वारे जेव्हा पश्चिम किनारपट्टीला येऊन धडकतात, सह्याद्री पर्वतामुळे ते अडवले जातात. हे अडवले गेलेले वारे जेव्हा उंचावर ढकलले जातात, त्यांचं तापमान कमी होऊन बाष्पाचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं आणि पाऊस पडतो. आता हा सामान्य भूगोलाचा धडा आम्ही तुम्हाला का देतोय असं वाटत असलं तरी तुम्हाला आम्ही पुढं जे सांगणार आहोत ते समजण्यासाठी मॉन्सून काम कसा करतो हे कळणं गरजेचं आहे. 16व्या शतकात दक्षिण अमेरिकेतल्या पेरूमधील काही मच्छीमारांना प्रशांत महासागराचं तापमान हे दर काही वर्षांनी वाढत असल्याचं लक्षात आलं. डिसेंबर महिन्यात साधारण नाताळच्या दरम्यान हे घडत असल्यानं या वाऱ्यांना एल निन्यो हे नाव देण्यात आलं. एल निन्यो हा स्पॅनिश शब्द आहे ज्याचा अर्थ होतो लहान मुलगा. बाल येशू ख्रिस्तावरून हे नाव ठेवलं असल्याची शक्यता आहे. सामान्य परिस्थितीत पूर्व प्रशांत महासागरात म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या जवळ पाणी थंड असतं आणि पश्चिम भागात म्हणजे इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया जवळ गरम. पूर्वेकडील मोसमी वारे गरम पाण्याला पश्चिमेकडे ढकलतात. पण जेव्हा हे वारे कमकुवत होतात तेव्हा ते उलट दिशेला वाहू लागतात. तेव्हा गरम पाणी पूर्वेकडे परत येतं. यामुळे समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान वाढतं आणि हवेच्या प्रवाहात बदल होतो. एल निन्योच्या दरम्यान प्रशांत महासागराच्या पूर्वेकडच्या भागातलं तापमान वाढतं. यामुळे या भागावर हवेचा दाब वाढतो आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे वारे कमकुवत होतात. पाऊस पडण्यासाठी हवेचा दाब कमी असणं गरजेचं असतं. त्यामुळे पश्चिमेकडील बाष्पानं भरलेले ढग हे पूर्वेकडे जातात. यामुळे एल निन्योच्या काळात प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडे दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते, तर पूर्वेकडे अतिवृष्टी. आता मला सांगा, भारत प्रशांत महासागराच्या कुठल्या बाजूला आहे? अर्थातच पश्चिम. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर हिंद महासागरावरचं बाष्प प्रशांत महासागराच्या दिशेनं ओढलं जाऊन भारतावरचं वातावरण मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल राहणार नाही. यामुळे यावर्षी भारतात पाऊस उशिरा आणि बराच कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्याभरात एल निन्यो प्रणाली विकसित झाली असून विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व भागात समुद्रपृष्ठावरचं तापमान सरासरीपेक्षा 0.5 अंश सेल्सिअस अधिक नोंदवलं गेलं आहे. एल निन्योची तीव्रता प्रशांत महासागरातल्या या महत्वाच्या पट्ट्यात समुद्रपृष्ठावरील तापमान सरासरीपेक्षा किती जास्त वाढतं यावरून मोजली जाते. हे तापमान सरासरीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक वाढल्यास त्या घटनेला तीव्र म्हणजे स्ट्रॉंग एल निन्यो म्हटलं जातं. तर हे तापमान 2 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक वाढल्यास त्याला अतितीव्र म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग एल निन्यो असं संबोधलं जातं.
यावर्षी नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत अतितीव्र एल निन्यो निर्माण होण्याची 63% शक्यता असल्याचा अंदाज अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फिअरिक ॲडमिनिस्ट्रेशननं याच महिन्यात नोंदवलाय. त्यांनी असंही म्हटलंय की असं झाल्यास हा एल निन्यो 1950 पासूनच्या ऐतिहासिक नोंदींमधला सर्वात मोठ्या एल निन्यो घटनांपैकी एक ठरेल. 1950 नंतर 1982-83, 1997-98 आणि 2015-16 अशा 3 वेळा आपण एल निन्यो आणि त्यामुळे येणारे दुष्काळ पाहिले आहेत. मला वाटतं 2015-16चा एल निन्यो आणि दुष्काळ अजूनही आपल्या सर्वांच्या चांगल्याच आठवणीत असेल. पाऊस कमी झाला की त्याचा महाराष्ट्रातल्या शेतीवर आणि पाणी सुरक्षेवर मोठा परिणाम होतो. यावर्षी वर्तवण्यात आलेला सरासरीपेक्षा फक्त 90% पावसाचा अंदाज महाराष्ट्रासाठी चिंताजनक आहे. राज्यातली 50%हून अधिक शेती पावसावर अवलंबून आहे. खरीप हंगामातली मुख्य पिकं जसे की तांदूळ, सोयाबीन, ज्वारी, कपाशी पाऊस कमी झाल्यास प्रभावित होतील. आधीच अजूनपर्यंत महाराष्ट्रात पाऊस सुरू न झाल्यामुळे पेरणी बरीच लांबली आहे. कोकणात पावसाचं आगमन झाल्या झाल्या काही जणांनी भाताची पेरणी केली होती, मात्र त्यानंतर पाऊस थांबून गेल्यानं आता तिथल्या शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झालं आहे. पाऊस कमी झाला की खरीप पिकांना साठवलेल्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं. पुन्हा पाण्याची साठवणूक हवी तशी न झाल्यास रब्बी हंगामातल्या पिकांसाठी पुरेसं पाणी उपलब्ध राहत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुसरं पीक घेता येत नाही. या सगळ्यामुळे एकूणातच अन्नधान्य उत्पादन घटतं, किमती वाढू शकतात आणि शेतकऱ्यांसह सर्वांचंच नुकसान होऊ शकतं. महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र हे भाग पावसावर अधिक अवलंबून आहेत. एल निन्यो वर्षात या भागांमध्ये पाण्याची टंचाई तीव्र होते. धरणं, विहिरी आणि भूजल पातळी लवकर खाली जाते. मागील उदाहरणं पाहिली तर 2015च्या एल निन्योमध्ये मराठवाड्यात 40%हून अधिक पावसाची कमतरता होती. शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घसरण झाली आणि टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. तुम्हाला आठवत असेल 2016 मध्ये मराठवाड्यातली परिस्थिती इतकी गंभीर होती की तिकडे पश्चिम महाराष्ट्रातून रेल्वेनं पाणी पुरवठा करावा लागला होता. युरोपपासून आशिया ते ऑस्ट्रेलियापर्यंतचे सर्व हवामानशास्त्रज्ञ एल निन्योमुळे अधिक कोरडं हवामान आणि दीर्घकालीन उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवत आहेत. एल निन्यो ही जरी एक नैसर्गिक हवामान प्रणाली असली तरी हवामान बदलामुळे होणारी तापमान वाढ त्याला आणखी तीव्र बनवण्यात हातभार लावू शकते. या सगळ्या पार्श्वभूमीवर काही शासकीय संस्थांनी या हवामानाला अनुकूल असलेली पिकं घेणं, पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांचं नियोजन करणं असे काही उपाय सुचवले असले तरी प्रत्यक्षात या सूचना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतायत का आणि त्यांना त्याचं पालन करणं शक्य आहे का, हा मोठा प्रश्न आहे. भारतात, महाराष्ट्रात कोणतं पीक घ्यायचं, बियाणांची उपलब्धता, खतांची उपलब्धता हे सगळं फक्त शेतकऱ्याच्या हितावर नाही तर मोठ्या प्रमाणात बाजारावर अवलंबून आहे. हवामान बदल आणि शेती या संबंधीचं संशोधन आपल्याकडे अजूनही पुरेसं होत नाहीये. पेरणी उशिरा करा या पलीकडे फारशा काही सूचना शेतकऱ्यापर्यंत गेलेल्या यावर्षी सुद्धा दिसत नाहीत. या परिस्थितीत नुकसान झाल्यास शेतकऱ्याला त्यासाठी मिळणारी नुकसान भरपाई आणि पीक विम्याची धोरणं शेतकऱ्याला अनुकूल नाहीयेत. गेल्या काही वर्षात प्रत्येक दुष्काळ, ओला दुष्काळ, चक्रीवादळ, पूर अशा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीनंतर आपण शेतकऱ्याच्या हाती हताशाच आलेली पाहिली आहे. कारण शासनाची धोरणं शेतकऱ्याच्या नाही तर कंपन्यांच्या फायद्याची आहेत. यावर्षी एल निन्योचं वर्ष असणार आहे याचा अंदाज खूप आधी वर्तवण्यात आला होता. त्यामुळे दुष्काळ येऊ शकतो हे आपल्याला इतिहासावरून माहितीच आहे. तरी शासनानं यावर उपाययोजना करण्यासाठी ठोस पावलं उचललेली आपल्याला दिसत नाहीत. आहे ते पाणी वाचवून ठेवण्यासाठी काही केलं असल्याचं चित्र दिसत नाही. एवढंच नाही तर अजून पाऊस आला नसल्यामुळं जिथं शेतकरी आणि इतर सामान्य नागरिक वेगळ्याच संकटांना तोंड देत आहेत, तिथं आपले सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधी मात्र या पक्षात राहू की त्या पक्षात जाऊ अशा विवंचनेत अडकलेले आपल्याला दिसत आहेत. 2015च्या एल निन्योमुळे आलेल्या दुष्काळात उशिरा दुष्काळ जाहीर केल्याबद्दल सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. यामुळे उशिरा केलेली मदत, ती सुद्धा तुटपुंजी, या सगळ्यात देशभरात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलं होतं. 2015-16च्या दुष्काळात देशातल्या 10 राज्यांमधले 33 कोटी लोक प्रभावित झाले होते. 2015 मध्ये महाराष्ट्रात तब्बल 3228 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यावेळी वेळीच पावलं न उचलल्यास ही परिस्थिती आणखी विदारक होऊ शकते. मात्र सरकारचं याकडे पुरेसं लक्ष आहे का? माहित नाही. हा विषय तुम्हाला महत्त्वाचा वाटल्यास हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा इंडी जर्नल.